आज सेलिब्रिटी अँकर म्हणून आपल्याबरोबर आहे अभिनेत्री प्रीतम कागणे। प्रीतमचा हलाल हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे। आपण याविषयीच तिच्याशी गप्पा मारणार आहोत। प्रीतम, सर्वप्रथम हलाल हा सिनेमा काय आहे? कारण सगळ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये याचं बरंच कौतुक झालं, त्यामुळे उत्सुकता हलाल कशावर आहे? नक्कीच। हलाल ही मुळातच राजन खान सर यांची कथा आहे आणि नॅशनल अवॉर्ड विनिंग डायरेक्टर शिवाजी लोटन पाटील यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे। तर मला खरंच अशा दोन दिग्दर्शक म्हणजे सर राजन खान सर आणि डायरेक्टर सो त्यांच्यासोबत काम करताना खरंच खूप छान वाटलं। आणि मुळातच मला असं सांगायचं की हलाल ही एका स्त्रीची कथा आहे। म्हणजे आज समाजामध्ये स्त्री जरी किती सुशिक्षित झाली असेल, तिचं किती शिक्षण झालं असेल, तरी जे तिला जो दर्जा हवाय तो तिला तिथे मिळत नाहीये। तर चूल आणि मूल या दोन गोष्टी नेहमीच स्त्रीला सांभाळाव्या लागतात। तर ह्या गोष्टी सांभाळता सांभाळता म्हणजे तिला सामाजिक आयुष्य, तिचं कौटुंबिक आयुष्य, तिचं विवाहिक आयुष्य, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना ती किती म्हणजे मेंटली तिला किती त्रास होत असेल किंवा काय गोष्टी तिला भोगाव्या लागत असतील, सो ती कधीच एक्सप्लेन करत नाही। सो याचं उदाहरण म्हणजेच हलाल आहे। सो हलाल मध्ये मी हलीमचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहे आणि ह्यामध्ये असं सांगितलं जातं की मुस्लिम ह्याच्या विवाह संस्थेवरती भाष्य करणारा हा सिनेमा आहे। सो जस्ट एखादा हजबंड त्यांच्या बायकोला तलाक देतो। सो तलाक दिल्यानंतर जर आपल्याला एकत्र पुन्हा येऊन संसार करायचा असेल तर तो तुम्हाला करता येत नाही, कारण तुम्ही तलाक दिल्यानंतर मुस्लिम लॉ मध्ये एक हलाला नावाचा रूल लिहिलेला आहे। सो तो रूल तुम्हाला फॉलो करावा लागतो आणि हा फॉलो मग या सिनेमा संदर्भात काही वादही झालेले आहेत, तर त्यावर तोडगा कसा काढला गेला? खरंच सांगायचं तर आम्हाला सेन्सर कॉपीसाठी खूप प्रॉब्लेम क्रिएट झाला ह्या फिल्मसाठी। सेन्सर आम्हाला म्हणजे पहिले 20 दिवस मिळालंच नाही। नंतर आम्ही पुण्यातील काही सत्यशोधक महामंडळ आहे त्यांच्याकडे गेलो, त्यांना हा सिनेमा दाखवला, काही स्त्रियांना हा सिनेमा दाखवला आणि मग त्यांच्याकडून आम्ही फतवे घेऊन आलो, त्यांच्याकडून काही आम्ही लेटर्स आणले आणि ते आम्ही म्हणजे सेन्सरचे जे कमिटीचे जे काही लोक आहेत सो त्यांना दाखवले। आणि मग नंतर जी सेकंड कमिटी आली होती सो त्याच्यामध्ये 6 मुस्लिम आणि 4 हिंदू असे बसले होते आणि त्यांनी फिल्म बघितली आणि त्याच्यानंतर मग आम्हाला सर्टिफिकेट मिळालं। सो बरेच प्रॉब्लेम सुरुवातीपासून झालेले आहेत आणि नंतर लगेच सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पीफ मध्ये अवॉर्ड मिळाला, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे आम्हाला अवॉर्ड मिळाले, महाराष्ट्र शासना थ्रू आम्ही कान्सला गेलो। सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप एक्साइटमेंट झालेली आहे की नक्कीच काहीतरी आपण छान देऊ या सिनेमातून आणि त्यामुळेच आमची सुद्धा उत्सुकता वाढते आहे। हलाल या सिनेमाविषयी आपण एक आणखीन विचारावंसं वाटतं की तू अभिनय तर करतेच आहेस, पण आज तू एका वेगळ्या भूमिकेत होतीस, ते म्हणजे न्यूज अँकरिंग केलेला आहेस, तर हा अनुभव तुझ्यासाठी कसा आहे? हा अनुभव खरंच म्हणजे खूप अवघड असतं मला असं वाटतं। तुम्ही डेली कसं सांभाळता, खरंच तुमचे खूप कौतुक केलं पाहिजे आणि थँक्यू सो मच हा अनुभव मला दिल्याबद्दल। खूप मजा आली मला हे करताना। प्रीतम, आम्हाला सुद्धा तुझ्याबरोबर बातम्या सांगताना खूप छान वाटलेलं आहे। प्रीतम, त्याचबरोबर हलाल या सिनेमासाठी तुला आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा झी24 तासकडून भरपूर शुभेच्छा आणि त्याचबरोबर इथं आलीस, आमच्याबरोबर या बातम्या शेअर केल्यास त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू सो मच। याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे। झी24 तास, रहा एक पाऊल पुढे।